ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। जे मनोज जरांगेंच्या पायाशी जातील आणि जरांगेंचं समर्थन करतील त्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, छगन भुजबळांचा इशारा। मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, मराठ्यांच्या नेत्यांनी आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवावा, मनोज जरांगेंचाही भुजबळांवर पलटवार। ओबीसींसाठी मंत्रिमंडळामध्ये एकमेव देवेंद्र फडणवीस आशेचा किरण, समिती पाहिजे म्हटलं की समिती दिली, भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। अंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, त्या आमदारांना घरी बसवण्याचं काम ओबीसी वर्गानं केलं, छगन भुजबळांचा टोपेंवर निशाणा। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे, गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, पडळकर आणि भाजपनं माफी मागावी, फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का, पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून अशा चुका होत असतील तर भाजपनं नोंद घ्यावी, पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार उपस्थित राहणार। आगामी निवडणुका आणि पक्षाच्या विस्तारासाठीची यामध्ये रणनीती ठरणार। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव, याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी, जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचाही आरोप। हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गातनं आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, नागपुरात धरणे आंदोलनासह संविधान चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार, तर छत्रपती संभाजीनगरातल्या कन्नडमध्ये सुद्धा भव्य मोर्चा। राज ठाकरे अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर, तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार। खराब रस्त्यांमुळे राज्यभरात 12 नागरिकांचा मृत्यू, आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली, मुंबई हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं, आठवड्याभरात खड्डे बुजवण्याचे आदेश। देशभरातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी संविधान आणि लोकशाही वाचवतील, मी कायम त्यांच्यासोबत आहे, राहुल गांधींचं ट्विट। राहुल गांधी लवंगी बार सुद्धा फोडू शकले नाहीत, हा फुसका बार लावला आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।